पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः चरण संतांसिया तुझे चरण संतांसिया हे दांत कृपादाने कते साविता कृपादाने कते दांत कृपादाने कते साविता कृपादाने कते बाबा बाबा गुरुनाथ तुका काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो बामन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जिहानो मंता शरण शरण जिहानो मंता शरण शरण जिहानो मंता शरण शरण जिहानो मंता आलो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण हनुमता तुम्हारो रामदूता भक्ति चरण चरण हॅलो मोकळा मोकळा होत नाही त्या हालमध्ये थोडा हाल सारासार विचार करा उठाउठी धरा कंठी विठोबाची दयाच्या चिंतनी निर्शील संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान भैरवनाथ यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवे करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात, थोडक्यात नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात। सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सेवा किम निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं
आपल्या या गावातील रहिवासी, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपरायण हरीश दादा धोंडीराम मुंडे, बरोबर ना, यांना आज काकडा आरतीची सांगता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी प्रेमानं थाटानं कार्यक्रमाचं नियोजन केले. म्हणून प्रथमतः एक बार आमच्या हरीश दादासाठी जोरात टाळी वाजवा. आणि या कार्यक्रमाला एक एकाचीनी म्हणूया पर्यंत अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट, त्यांचं नावच आहे आमचे अभिमन्यू महाराज. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट, आमचे गोरख महाराज पायपट, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आपल्या परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, मला वाटतं आमचे हरिभक्तीपरायण आमचे राजभाऊ ना, हा राजभाऊ महाराज आहेत आमचे, सगळे गावचे. इकडं आमचे अंगद महाराज, अंगदच की तुम्ही, मनोहर महाराज, सगळेच. आता कसं असतं, शिळला दोनच सडत. लिंबाजी महाराज पिलिपात म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. बिढाला बिढाला ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग महामिरू, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी, तालमुनी मृदंगाचार्य आमचे अनिकेत महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. हे आमचे बालभजनी मंडळ, आमचे ज्यांना सुंदर इना घेतला, मला तर त्यांनाच कीर्तनाला उभा करावं वाटते फेटा पाहिल्यास. आमचे लिंबाजी महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माई सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचे नाव घेतले, आपलं घरचंच आहे. नामामध्ये देवान घरची घरी जेवा. फक्त थोडं क्लिअर करा, आपल्याला स्पष्ट ऐकू यावं. विढाला विढाला आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. थोडं लक्ष देऊन ऐका. अगदी आमच्या दादानं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. त्यांच्या जीवनाचा विचार केला लिंबाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण आहे, बरं काय. त्यांच्या जीवनातली तळमळ, त्यांच्या जीवनातले प्रयत्न, आणि हे जीवनातले प्रयत्न सक्सेस होण्यासाठी माझ्याकडे लक्ष द्या. कुणाचा तरी आशीर्वाद पाठीशी असला पाहिजे. टाळी वाजवा. त्यांना काही जीवनामध्ये कार्य केलं, त्याच्या पाठीशी भैरवनाथ भगवान यांचा आशीर्वाद आहे, आणि त्यातले त्यात त्यांच्या माता पित्याचा आशीर्वाद आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही हे कार्य घडून आणलं. आणि अर्थात काकड्याची सांगत आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याची संधी ही हरिपाठ आहे, आणि देवाला प्रिय असणारं भजन हे काकड आहे. वारकऱ्याला काकडा आणि हरिपाठ पाठ असावा, आणि त्यातले त्यात कीर्तनकारालाही काकडा आणि हरिपाठ पाठ असावा. विढाला विढाला बऱ्याच कीर्तनकाराला पाठ नाही म्हणून म्हणतोय मी. माझ्याकडे लक्ष द्या. देवाला आवडणारं भजन, अतिप्रिय भजन काकडा भजन आहे. तुम्ही आम्ही भजन करावं यात नवल नाही. ब्रह्मादिकनाथ ते उभ्या जोडून हात, सोडला घेऊन आला गिरजेचा कात, पंच प्राण अर्ध्या घेऊन देवस्या येते, भाव्य वाढते राहे. बस बस. टाळी वाजवा टाळी. वारकरी संप्रदायातले वैष्णव भोलेनाथ एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये प्रथम काकडा माझ्या भोलेनाथानं केला. विढाला विढाला म्हणून देवाचं प्रिय, देवाचं आवडणारं भजन या श्रावण महिन्यामध्ये वारकरी मंडळीने एकत्र येऊन सुंदर असं केलेलं आहे. आणि आज काकड्याची सांगत आहे, समाप्ती नाही बरं काय. मुंडे दादा, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जगामध्ये काही गोष्टी संपणार आहेत,
ज्ञानोबराय सांगतात शरीर आटे संपदा आटे अरे लाटे ते बरवे टाळी वाजवा टाळी. माझ्याकडे लक्ष द्या. शरीर आटे. तुम्ही शरीरावर किती प्रेम करा शरीर राहणार राहणार. थोडं बोला की वा खरं सांगा केस पांढरे करावं लागतात का होतात 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 काळे करावं लागतात का होतात. आता बरेच माणसं काळे करायचे पण ते 2 मजली दिसाले वरच्या काळात खालचा मजला पांढरा दिसाला विढाला विढाला जाऊ दे. हसा म्हणून नाही पटा म्हणू शकतो. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही केस पांढरे करा अथवा न करा काळे करा अथवा न करा पांढरे झाल्याशिवाय राहणार राहणार शरीर आटे. धन किती कमवा या धनाचा न धरी यशवा जैसी तरुवर जाया याता याती न चुके हे तो भोग चिलकाया या हरी भजना विन तुझे जन्म जाते वाया या लागी वैकुंठ नाथा ज्या का चेते कारे पाया. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. बस बस कुणाच्या अंगात येऊ मी एका ठिकाणी असत म्हणलं गड्याच्या अंगात आलं ते जेव्हा उठलं आहा ओहो का नका नका हुशार होत वास माणूस आमच्या राजभाऊ सारखं जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं अंगद महाराज त्या अंगात आल्यानं म्हणलं लागलं सोडा 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 राजेभाऊ मुनी कामून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देऊ घुसले बेसरमीच्या भोका राहणा विढाला एक वाक्य आहे का दादा. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्तात शिरल्याला देव निघत नाही. टाळी वाजवा कळाला निघत नाही. तुम्ही धन किती कमवा राहणार नाही. पण एक वाक्य आहे का हरिनाम नाटे ते बरवी. लिंबाजी महाराज देवाचं नामचिंतन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आहे. टाळी वाजवा कळाला असलं. आणि पुढचं वाक्य आहे का नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. विडाला विडाला सांगता म्हणून आजचं कीर्तन आहे. काकड्याची सांगता समाप्ती म्हणून नाही. आपल्याला थोडक्यात बोलायचे लक्ष द्या. शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आजच्या अभंगात तुकोबराय तुम्हाला अर्थात मार्गदर्शन करतात. आपल्याला या जगात 3 वर्ग पडतात. हरेच दादा किती किती 3. एक वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. राजेभाऊ हो म्हणा की असं बरोबर मला ते ढिले जमत नाही. एक वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत बोला की नाही. दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही. तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. विढाला विढाला. आता सगळ्यांना माहिती आहे पहिला वर्ग आपला. आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. झोपले काय घालचे माणसाला माणसाची प्रगती खपत. एकाचं पोट दुखू लागलं. तुमचं नाव काय वाटलो बा. एकाचं पोट दुखू लागलं. कुणाचं एकाचं दुखते सगळ्याचं नाही. एकाचं पोट दुखू लागलं त्याला उचललं दवाखान्यात नेलं. तुम्हाला परळी जवळ आहे. डॉक्टरला म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय केव्हापासून म्हणला तपासा. अरे दुखतंय केव्हापासून म्हणला तपासा. दुखतंय केव्हापासून म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. आणि कुत्र्याला गती खपत. आता तुम्ही मोटरसायकल गाडी घोडी काही घेऊन जा. कुत्र्याचं आपलं काही भांडण नसतं. आपली गाडी पुढे गेली कुत्रे मागं पळतात भो भो भो. आणि गाडी पुढे गेली की जागेवर उभं राहून मग ते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली. कुत्र्याला गती खपत नाही. तसं संत महात्म्याला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा कळवळा. काळा पडती हाती म्हणून का राजा हाती म्हणून कळा हाती म्हणून कळा हाती म्हणून कळा हाती म्हणून कळा. हाती
टाळी वाजवा यायला आल्या वाटलं दिसा इतकंच आहे हा जॅक इतकाच असतंय पण 16 टनाची गाडी उचले ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका विठाला विठाला आणि हे कसं आहे म्हणजे दादा मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते नाही तर फाशी घ्या वाटते मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा अभि म्हणून मला त्याला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा विठाला येतो हिताचा कळवळ पडती हाती म्हणून निकाळ टाळी वाजवा टाळी इतका सुंदर देह दिलाय आवडता हात का मानव देह अल्लाने तुझं दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर गमाया 84 गिर की मारे ये फल पाया आवडता हात का मानव देह इकडे बघा माझ्याकडे नाही जसं काय लागलं बसलीत वाटोळ झालं जरा इमानदारी वाजीला विठाला विठाला सुंदर देह दिला देवे दिला दे इतका सुंदर उत्तम पवित्र गोप्ता शरीर उत्तम शरीर सुखाचे थोडक्यात बोलतो इतका सुंदर देह भरण्यासाठी दिलाय ऐका गडी चांगला विचार करण्यासाठी दिलाय पण इतका सुंदर देह देऊन माणसं नको ते विचार करतात विचार करिता वाया जाय येळ आणि लटिकेत ते मूळ तुकोबारानं दृष्टी टाकली विचार करीत नाहीत असे माणसं नाहीत पण तुकोबाराने विचार केला सांगितलं अरे बाबा कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करा सर विचार करा उठा उठे टाळी वाजवा टाळी विचार करा उठा
बघत नाही चोपदार भी हुशार आहे बरं काय. अंकित महाराज एका गावात चोपदार माझ्या पाठीत दंड सोडला. मी म्हणलं काय झालं, म्हणलं टाईम झालाय. तेव्हापासून मी टाईमाच्या आधी सोडालो. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कसा बी विचार करून आयुष्य घालण्यापेक्षा असा विचार करा. सारा सारा सार. आता तुम्ही शुद्ध माणसं आहात, थोडक्यात बोलतो. काही गोष्टी सार आहे लिंबाजी महाराज, काही गोष्टी आसार आहे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. भुईमुगाची शेंग वरचं टरपल कसं आहे? झोपले काय खालचे? वरचं टरपल कसं आहे? आसार. आतला शेंगदाणा सार. खारीक वरचं टरपल सार. आतली आटोळी आसार. आंबा पाडाला पिकलाय मला झोपले काय की. जाऊ द्या. आंब्याचं वरचं कातडा कसं आहे? बोला की. आसार. आतला रस सार. कोय आसार. आता पुढे चला. दूध. दूध कसं आहे? सार आहे. आणि दुधात पाणी घातलेलं इकडं कोणी घातलं नाही आमच्याकडे सांगायला. जाऊ द्या. दूध सार आहे, ताक आसार आहे, लोणी सार आहे, पेढा सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणावणे सोड पाणी जपतसे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे सार शरणांकता यमकिं. टाळी वाजवा. शरणांकता यमकिं कर शरणांकता क्या बात है. टाळी वाजवा. आज की आनंद की जय हो. आज की आनंद रे आनंद नाही आनंदाची जोडा. टाळी टाळी टाळी. अरे देवाचं नाम सार आहे, बाकी सगळं आसार आहे. तिरगुण आसार, तिरगुण आसार, सारा फार विचार. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत सुटले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी केयक विठोबाचे नाम. टाळी टाळी. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार नाम एक सार विठोबाचे. टाळी वाजवा. नाम सार जय सार शरण करता यमकिंकर नाम सार अरे टाळी वाजवा. यालाही घासावं लागते. हे खाऊन पिऊन जमत नसते. विठाला विठाला. जाऊ द्या. कसं आहे अरे दादा मला असे तरुण कीर्तनात असलेच बरं वाटते लिंबाजी महाराज. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय.
सगळे वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लख लख फाउंडेशन हालाले, लख लख. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटालंय, देव देव. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या, देव देव करा वाटालंय. रेंज होते तेव्हा का झिंगझिंगाट केलं काय. महाराज विनोद नाही, एका तरुणानं काकड्याची सांगता करावी, हा तरुणाचा संप्रदाय टाळीवार. अरे एका 16 वर्षाच्या तरुणानं हा वारकरी संप्रदाय उभा केलेला आहे टाळीवार. आणि एका 16 वर्षाच्या तरुणानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा, हा आमचा वारकरी संप्रदाय. म्हणून तरणा भाग्यवंत नटे तरी कीर्तनाची नट नाचे. नाशिले व्यवसाय नामची नाही बापाचे. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावने उठविली. यम लोकीची खुंटली राहती आगवी. यम म्हणे काय यमावी, दम म्हणे काय दमावी. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओकदाची. कै एखाद्याने वैकुंठा जाव्या, येथ वैकुंठाची केले आघाव्या. आयुष्य नाम घोष गौरव्य. ढवळीले ईश्व हरिभजनी हे ढवळीले. चुकविला लाग कलिकाला, चुकविला लाग कलिकाला, चुकविला लाग कलिकाला. हरिभजनी ढवळीले जग, चुकविला लाग कलिकाला, चुकविला लाग कलिकाला, चुकविला लाग हरिभजनी मला घाम आलाय, हेला ताण लागली. म्हणजे या मृत्यूलोकीची हे असंच आहे. नाताच्या घरची उलटी हे असं खेळ झाला. विठाला नाही, त्याची काळजी करावी लागते हो. आणि कसं आहे बघा, आता जाऊ द्या, मला टाइमात कीर्तन सोडायचे. दादा तुमचं नाव काय, हे बुका लावलेले. हां हां तिथं बघा, तिथं त्याला वाटलं सभा चालू झाली काय की. काय म्हणले ना रामेश्वर दादा ही आहेत. मी विनोदांना सांगतो ही आहेत म्हणून आम्ही आहेत, नाही तर आम्हाला गांजा वाढावं लागेल. मी उगं विनोद सांगतोय. आबू म्हणू महाराज एकाला गुलाबजाम पाहिजे होते. काय पाहिजे होते, काय पाहिजे होते. ती गेली हॉटेलमध्ये, एक गुलाबजाम हे रट्ट्या. घेणारा म्हणला गुलाबजाम केवढ्याला, देणारा म्हणला 10 रुपयाला एक. आणि घेणारा लई उत्तर होतं. घेणारा म्हणला पाक कसा आहे, पाक. देणारा म्हणला फुकट. घेणारा म्हणला गुलाबजाम राहू द्या, पाकच द्या. अरे आता पाक असला तर तसं हे आहेत म्हणून आम्ही आहेत ना. विठाला ही भजनात ताकद आहे महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काही गोष्टी सार आहेत, असार गोष्टी टाकून द्या आणि सार गोष्टीचा अंगीकार करा. सार भगवान परमात्मा आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवा, हातात आल्याशिवाय. म्हणून सारासार विचार करा, उठा. आता काही माणसं म्हणतील महाराज कशाला एवढा ताण घ्यायचं. आज तर श्रावण महिना संपलाय, उद्या गटार आमुष आहेत, झिंग झिंग झिंगाट. आणि रविवार आलाय महाराज जोडून. म्हणजे आता काही जणाला तर आनंदच आहे महाराज. विनोद म्हणून बरं नाही, अतिशक्ती आहे का. इतक्या लवकर विचार का करायचा, परमार्थ गडबडीनं का करायचा. एक वाक्य बोलतो बरं काय. प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे. हा बल्ब लावलाय ना. अरे दादा तुमचाच आहे ना, तुमचंच आहे.
तुम्ही बल्ब लावलाय याची गॅरंटी आहे किती दिवसाची? 1 वर्ष 6 महिने. 1 वर्षाच्या आत हा बल्ब शार्ट झाला बदलून मिळतोय का नाही? हो म्हणा की बदलून मिळतोय बल्ब. अरे ह्या बल्बाची काय गॅरंटी आहे? क्या भरवसा है इस जिंदगी का? जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का? क्या भरोसा है इस जिंदगी का? इस जिंदगी का असं वाटतं खिशातले 1000 काढून द्या. हा महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. चालेल म्हणल्यास अवघड आहे राव. विठाला जिंदगी एक किराया का घर है. बदलेगा. बस टाळी वाजवा. जाऊ द्या. किरायाची खोली आपली का लोकाची? हा भाड्याची. भाड्याच्या रूम मध्ये भाड्या राहिला नाही. विनोद नाही, अतिशक्ती नाही, हे किरायाचं आहे. जाऊ द्या. आपलं नाही. देह हे काळाचे. येथे मनुष्याचे क्षणभंगुर नाही. जायाचे शरीर जाईल. देहदानीला उचला पाताता. देहदानीला उचला पाताता. देशाचा सितारा तेरा देशाचा सितारा तेरा गे. देहदानीला शकतस त्याला देणे. पंचभूताचा गोंधळी भूताचा गोंधळ एक नाही केला. 5 तत्वाचं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचतत्वाचं आहे. जाऊ द्या. थोडक्यात बोलतो आपलं नाही, जाणार आहे. म्हणून सारासार विचार करा. उठा वा. जला गाडी वाजवा. भजन मार्गी
हे बरं झालं पक्का आहे म्हणून. मी एका ठिकाणी उडी मारली, मी खाली येजवरी. मला हे जमत नाही. विठाला विठाला. महाराज आपल्या परभणी जिल्ह्यात, परळी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात इतकं पाठांतर ह्या भजण्याला असतं महाराज. नाही काही काही ठिकाणी अभिमन्यू महाराज मी दिसा इतकं इतकं आहे पण लांब लांब फिरतो, एकही भजण्याप्रमाण देणार नाही. कपडे बघितले ना गुडघ्याच्या खाली, जसा काय धनवात उठलाय आणि अभंगच पाठ नाही. हो का महाराज, आता तसा विचार केला तर ते अपक्षी आहेत, त्याच्या पुढं माईक नाही काय नाही, तरी त्याने झटका हाणला. म्हणजे आपल्या जिल्ह्यात अपक्ष बी निवडून येऊ शकतो. विठाला एक आपल्या जिल्ह्याची क्रांती आहे, क्रांती. धरावा पैधीर भजन इन्नर देहा येऊन विचारावे सार, सारासार विचार करा. उठा क्षणोक्षणाचे तुमचे प्रमाण बरोबर आहेत, पण मही माती होईल दमधारा. कसं आहे आता महाराज, एक एकावन्न बळी तुम्ही आपले आहेत म्हणून बोलावलं बरं का. आणि इतकं बोलून म्हणलं ना जीव जात. विठाला विठाला. लवकरात लवकर विचार करा. उठा उठी सारासार विचार करा. उठा उठा उठी उठा जागे भारे स्मरण करा. आता जागा रे भाईनो जागा. आता उठा सकाळ जन उठले नारायण उठले बस. उठा उठी लवकर विचार करा. मग विचार करून काय करावं. नामधरा कंठी कुणाची? विठोबाची. जगात 33 कोटी देव आहेत लिंबाजी महाराज. किती? 33 कोटी. विठोबाचेच का एक वाक्य आहे का, त्याच्यासारखा कृपाळू कुणी नाही. तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार याने घ्यावे त्याचे नाम, तिसी करणे याचे. ऐका देवाचं नाम जर आपण कंठात धारण केलं ना, काय त्या उरले येगळी अनेक वैकुंठ नायक. कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जली प्रकाश. टाळी वाजवा. देवाचं नाम कंठात धारण केलं त्या साधकाला बाकी काय करण्याची गरज म्हणून नामधरा कंठी कुणाची. जाऊ दे आता लय कशाला बोलत बसू. अरे दादा तुमच्या पत्नीनं फक्त तुमचंच नाव घ्यावं. हो म्हणा की तिला बाकी काय करण्याची गरज आहे. हो झाला आता उद्या श्रावण संपला. उगं तुमच्या पत्नीनं तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पिंडीला वेल टाकते वाकून, महादेवाच्या पिंडीला वेल टाकते वाकून. आमचे हरीश दादा बरोबर ना, यांचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा की विनोद ना विनोद. हे आमचे हेचं नाव काय दादा, सभापती दादा. म्हातारी हे की म्हातारी खुश झाले बघा, खुश झाले. रे लय रेज आहे म्हातारपणाला माणसं खुश होते. तू नाव काय त्याचं? प्रभाकर दादा खरं सांगा, उगं तुमच्या म्हातारीनं नाव घ्यावं. आदल्या मधल्या घर हा हात
अंगद महाराज मान हलाली आदल्या मधल्या घरात ठुलं होतं पिटलं. हां प्रभाकर दादा मारा उठलं तर म्हातारपणी कष्टात पिटलं मला. इमानदारीनं तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा. तुम्ही हसा म्हणून बोलत नाही दादा, पटा म्हणून बोलतो. अरे नाशक्या देहाचं नाव घेतलं तुम्ही मरेपर्यंत पत्नीला विसरत ना. खाली वाजवा मरेपर्यंत. हे तर त्यांना दिलंय ना, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन. खाली वाजवा. जग जीवन नारायण, जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी जोऱ्या टाळी. टाळ वा मृदांग. टाळी जोऱ्या टाळ. टाळ जोया भिवारे त्यातरे जोया भिवारे गुन्हा गाईल आवडी. माझ्याकडे लक्ष द्या. नाशक्या देहाचं नाव घेतलं वाटलं बा दादा. हो म्हणा की मरेपर्यंत तुम्हाला पत्नी सांभाळावं लागते. आपण जर मरेपर्यंत त्याचं नाव घेतलं तो आपला का सांभाळ करणार नाही? टाळी वाजवा. का आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता त्याशी काही करू नका. नाम धरा कंठी. कुणाची कुणाची? विठोबाची. आता सगळ्याला माहिती आहे लई टाईम घालीत नाही. देवाला नावाची आवड आहे. कशाची कशाची कशाची? नावाची. त्याच्या नामाची आवड आहे. आज्या मेळानं जन्मा देवाचं नाव घेतलं. अभिमन्यू महाराज घेतलं. आज्या मेळाला काही मुलं होती सभापती आणि मुलाचे नावं चांगले ठेवले पाहिजे. नाही तर काही माणसं दगड्या धोंड्या गोट्या
नावं चांगले पाहिजे. त्यानं एका मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? काय ठेवलं होतं? नारायण. आला नारायण आला. माझ्याकडे लक्ष द्या. जन्मात त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. मृत्यूचा काळ जवळ आला. बाजावर खाटेवर पडला. यमानं आपल्या दूताला बोलवलं. कुण? यमानं आपल्या दूताला बोलवलं. फाईल काढली. जा. त्या आज्या मेळ्यानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. त्याला बांधून आणा. कुणाला? कुणाला? आज्या मेळाला. कुणा सांगितलं? यमानं आपल्या दूताला. आता यमाचे दूत निघाले. आज्या मेळाला कळाला यमाचे दूत येतात. आणि आता बरेच माणसं म्हणतात बरं काय, मरतानी माणसाला काही कळत? अंगद महाराज, मरतानी माणसाला काही कळत? मला वाटतंय मरतानी जे कळते ते तारुण्यात कळत नाही. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसी. जस काय रेडा चाललाय माझ्याकडे लक्ष द्या. मरतानी सगळंच कळतंय. आता तुम्हाला जुन्या माणसाला सगळ्याला माहिती असेल बरं काय. सभापती तुम्हाला झाले हो काय, टोपीवाले बाबा तुमचं नाव काय? लक्ष्मण दादा. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळात माणसं लवकर मरत. हे आता तरी चांगलं झालं हे झटक्याचं. बाया मला गेलं येणं नाही. हे चांगलं आहे. जुन्या काळात 3-3, 4-4 महिने माणसं मरत. हो म्हणा की मरत नव्हते. विनोद नाही. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल. माणसं पडल्याच करायचे. खरंय का नाही? खरंय का नाही? ह्या बाया मायो बाबा पाटापासून काकडा करीत होता की काकडा करून दुधात पाणी घालीत होते. ह्याला काय माहिती? 7-12 उतारा बघून लढत जाऊ. कसंही लढू नसतं. विठाला विठाला महाराज तुम्हाला खोटं बोलणं. काल मला एक माणूस भेटला. काल मला म्हणला माळकरी लईला बाड. काय माळकरी लईला बाड? मी दिसा इतका इतका पण त्याच्या पायात पडलो. म्हणलं ते मला महाराज आज कसं नाही ना. म्हणलं मामा असं म्हणू नका. ते म्हणलं कसं काय? मी म्हणलं माळकरी लबाड नाही, लबाडायनं माळी घातल्या. म्हणजे आपले लपडे झाकण्यासाठी. विठाला अरे खानदानी माळकरी कुठं लबाड बोलते का? जाऊ द्या. जुन्या काळात माणसं मरत नव्हती. बरोबर आहे ना? ते पडल्या अभि म्हणून ह्या बाया मायो ठकीवर लय जीव होता. ठकीवर लय जीव होता. ठकी येत्या दूध वत्या इकडं निम जात इकडं दूध जाय ना पोरग जवळत असतंय. रामो इकडे ये माय. तू यावर लय जीव होता. रामो जित्यापणी जवळ आला. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. म्हातारा तर सर ताकाला लाडू घातले लोकाला. ते रामो दूध ओढते. म्हातारा करते. म्हातारा झटका आणते. बरोबर आहे का नाही? विनोद नाही. हो म्हणा की खरं विनोद नाही. महाराज ऐका अशीच अवस्था कुणाची झाली? कुणाची? आज्या मेळाची. आज्या मेळानं यमाचे दूध पाहिले. यमाचे दूध पाहिल्याबरोबर त्याला दिसली. कुणाला? आज्या मेळाला. आणि 2 माणसाला यमाचे दूध दिसतात. ज्याचा जीव चालाय त्याला एक आणि गावातल्या कुत्र्यालाही. गावात जर माणूस जर जाणार असलं लिंबाजी महाराज, कुत्रे 4-5 एकत्र येतात बघा. 4-5 काय सांगू लागलो? लक्ष्मण बाबा हा कीर्तन नाही दोघाला यम दिसतात. कुणाला? कुत्र मरणार एक त्या कुत्र्याला. पण ती एकटं लढत नाही. सगळी भावकी जमा करते. सगळी 4-5 एकत्र येते. ह्या बाया म्हणतात माय कुणाला नेत आहे हानी येतं का? नाही खरं आहे का खोटा? खरं आहे का? खरं दिसतेच. आज्या मेळाची अवस्था तशीच झाली. आज्या मेळाला लांबून पाहिलं. यमाचे दूध दिसली. यमाचे दूध पाहिल्याबरोबर नारायणाधा त्यासाठी मान पाठविले. त्यासाठी विमान
बाण लावूनच होती ती. माझ्याकडे लक्ष द्या. जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. यमाचे दूध दिसले, नारायण धाव, नारायण धाव, नारायण धाव, धावला. नारायण धाव. ती यमाची दूत म्हणली, हे तर श्रावण महिन्यात बी झिंगझिंग झिगाट करतो. आणि आपल्याला पाहिल्या पाहिल्या नारायणा नारायणा बोला की नारायणा नारायणा. ते म्हणले हे आपलं गिराईक. लिंबाजी महाराज यमाचे दूत इथं आलेले लाख पाळाय. कुठं कुठं यमानं विचार केला आणि रिकामीच आले. गिराईक आणलं आणलं बोल इकडे या. काय झालं? हा तिथं आम्हाला पाहिल्या पाहिल्या नारायणा बोला की नारायणा नारायणा. यमाचे दूत म्हणले ते देवाचं नाव घेते का? यम सांगे दूता तुम्हा तिथे नाही सत्ता, जेते होय कथा सदा घोष नामाचा. काय सांगाव महाराज. झोपा नका जाऊ तया गावा, जाऊ तया नामधार काचा दिवा. घाम आलाय घाम. आणि जिथं घाम तिथं उग केला इशारा. उग फुफुका लावू नका. हेच कसं आहे, ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला, ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला. उडाला नका जाऊ तया गावा नाम. माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं नाव घेते ना. कुणाचं? देवाचं. बोला की कुणाचं? देवाचं नाव घेते ना. त्याच्या शिववर देखील जायचं. गावावर सोडा. ऐका गडे यमाचे दूध गेले. थोडक्यात बोलतो, आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं घेतलं नाही, पण पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण प्रमाण झालं. त्यासाठी इमान अरे मर्त्या खेपी अंतकाळी ज्याच्या अंतकालेच. ऐका एक बार देवाचं नाव आलं, आज्या मिळाला स्वर्गातून विमान आलं. टाळी वाजवा. इतकी ताकद त्याच्या नामात आहे. म्हणून काही करू नका. नाम धरा कंठी. कुणाची कुणाची? विठोबाची. आता काही माणसं म्हणतील महाराज विठोबाचीच का? बालाजी नाही का? श्री साईबाबा नाही का? किती देव आहेत? एक वाक्य बोलतो, जगात अन्य देव आहेत. अन्य देव आहेत. पायाचं दर्शन आहे का लांबून आहे? बोला. हा लांबून. हा तुम्ही कुठेही जा, त्या देवाच्या पायाचं दर्शन आहे का लांबून आहे? लांबून. लांबून आहे. माझ्या पंढरपूरला जा, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. बोलणे घे जग जेती मोल, आहा भावा एकासाठी. बस खांदा आहे अपोलिया. जगात असा एकच देव आहे माझा पंढरीचा. ऐसा न देखे मी कोणी, तुझी त्रिभुवनी, तुझी त्रिभुवनी, तुझी त्रिभुवनी. ऐसा न देखे कोणी, तुझा तिही त्रिभुवनी. जगात अनेक देव आहेत,
त्यांना शिवता येत नाही, पण माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला शिवता येतं. त्याच्या पायाला मिठी घालता येते, म्हणून त्याचंच नाम धरा कंठी. कुणाचे? विठोबाचे. महाराज 10:30 वाजत आलेत, नाम धरा कंठी विठोबाचे विठोबाचे. आम्हाला कळत नाही, टाईम होते आलाय. त्याचं जर आम्ही नाम कंठात धरलं, तयाच्या चिंताने निर्जल गंगाजळ, तयाच्या चिंताने निर्जल तयाच्या चिंताने निर्जल बस बस. त्याचं जर चिंतन केलं, नाम कंठा धारण केलं, केवढंही संकट असू दे इको कमी करा. तयाच्या चिंतने निर्शेल संकट ताराला दुर्घट. आता सगळ्याला माहिती आहे, टाइम घालीत नाही. अर्जुनाची घोडी धुतली अनंती, संकट बहुत निर्वाणी गोविंद आम्हा घाली उगवी कोडे. संकट जाऊ द्या. आता सगळ्याला माहिती आहे, पांडवाचा यज्ञ चालला होता. कुणाचा? बोला, सुटलं कीर्तन 5 मिनिटात. किती? कुणाचा यज्ञ चाललाय? पांडवाचा. अरे दादा, हे दुर्योधनाला कळालं. कुणाला? कुणाला? दुर्योधनाच्या जातीचे माणसं अनेक संपले नाही. त्यानं आपलंही चांगलं केलं नाही, दुसऱ्याचं होऊ दिलं. जेने नाही केले आपले सोहित आणि पुढीलाचा घात इच्छित असे बरेच माणसं आहेत महाराज. आपलंही चांगलं करीत नाहीत आणि दुसऱ्याचं होऊ देत. एकाला खोकला लागला होता, खोकला मुंडे दादा. ते कुठेही गेलो खोकलू लागले. त्याचा खोकलाच राहीना, कुठेही खोकलू लागलं. खोकलत कुचरवाट्यापाशी आले. इथं कुचरवाटा आहे का? कुचरवाटा. आणि कुचरवाट्यावर बसलेले महात्मे असते बरं काय. ज्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, असे ठरलेले महात्मे कुचरवाट्यावर. ते खोकलत कुचरवाटे. आणि कुचरवाटा आणि बसरवाटा ठरलेलेच असते. ते खोकलत आले. एक त्याच्याजवळ गेले. म्हणला का म्हणून खोकलालास? म्हणला 50,000 घातले पण खोकला काही जात. ते म्हणला काय पागल आहेस? म्हणला तू 50,000 घालायला सांगितले कुणं? म्हणला औषध माझ्याजवळ आहे. म्हणला थोडी दारू पी. म्हणला थोडी, आता खोकला जाते. ते म्हणला 50,000 घालून खोकला जाय ना. आणि तू म्हणाला थोडी दारू पे. माझा अनुभव आहे म्हणला. मी सतत पितो. तर मग बंगला गेला, मग घर गेलं, मग शेती गेली, मग बायको गेली, आणि तो खोकला तर किरकोळ आहे म्हणला. ह्याला म्हणायचे दुर्योधनाच्या जातीचे. विढाला. अरे हे ना आपलंही चांगलं होऊ दिलं नाही, दुसऱ्याचं होऊ दिलं.
दुर्योधनाला कळालं पांडवाचा यज्ञ चाललाय. दुर्वास ऋषीला बोलवलं. 4 महिने सेवा केली. कुणाची कुणाची? दुर्वास ऋषीची. वरमुरी बोल काय आपली इच्छा. दुर्वास ऋषी प्रसन्न झाली. इच्छा काय? महाराज काहीच इच्छा नाही. पांडवाचा यज्ञ चाललाय. सूर्यानं थाली दिली. दिवसभर अन्नदान चालू आहे. तिथं जा रात्री 12 वाजता आणि त्यांचं सत्वहरण करा. कुणाचं कुणाचं कुणाचं? पांडवाचं. दुर्वास ऋषीनं सांगितलं दुर्योधना तुझं नाव बी तुझं नाव बी दुर्योधनानं करणे बी. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर काय हंडगा लावा. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला प्रकाश. दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे? एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. आणि घरादाराला बुरा आला. महिन्याला एकदा झाडी ती काय निर्मळा. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली शांताबा. आणि शेजारीला भांडल्याशिवाय करमत. नावाचा नासन गावाला त्रास. जाऊ दे विनोद नाही. अरे दुर्योधना तुझं नाव बी दुर्योधन करणी बी. ऐक माझ्यासारख्यानं त्यांचं सत्वहरण कराव. पांडव साधे आहेत का? पाहाती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती आठवती रे आठवती रे. ज्ञानदेव म्हणे यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी रे घरी रे. अरे माझ्यासारख्यानं काय होईल? ब्रह्मांड चालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे. तो तिथं आहे. दुर्योधनानं अशा भायावर सारल्या. पुन्हा माझं अन्न खाताना मला ब्रह्मज्ञान शिकवता. चला काम करावं लागलं. कुणाला कुणाला? दुर्वास ऋषीला. म्हणून माझी विनंती आहे. कीर्तन सुटलं ते आमची वरी पाय केलीत की त्याचं नाव काय? बोलय लक्ष ना बोरा असते. हे आमचे चष्मा घातलेले दादा. हां ते 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 हां तुम्हाला म्हणालं त्यालाच. हां गुरुजी तुमच्या शेजारचे त्याचं नाव काय? दोन्ही गुरुजीच आहेत का? हरभर झालं एका पक्षात तुम्ही बसला असं. नाही तर सरासरी ते मेळ लागत नसतंय. गुरुजी जाऊ द्या. ऐका अतिशक्ती म्हणून बोलत नाही. एक वाक्य आहे का? दुर्वास ऋषीसारख्या महात्म्याला काम करावं लागलं का? दुर्योधनाचं अन्न 4 महिने खालतं. किती? 4 महिने. म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळी उपवाशी मरायची पाळी आली तरी चालेल. चांगल्याचंच अन्न खा. वाईटाच्या घरी जाऊन धाब्यावर अन्न खाऊ नका. वाईटाच्या संगतीत जैसा खाये अन्न तैसा होय मन. जैसा पिया पाणी तैशी होय. माझी विनंती आहे चांगल्याच्या संगतीत उपवासी मरावं. पण नालायकाच्या संगतीत गुलाबजाम कधी खायचे नाही. टाळी वाजवा खायचं नाही. अरे दुर्वास ऋषी सारख्या महात्म्याला काम करावं लागलं. 60,000 शिष्य. दुर्वास ऋषी टकाक 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 असं दार वाजवलं. पुढारी भीम नकुल सहदेव अर्जुन द्रुपदी सगळेच पळत आले. तुम्ही ऋषीमुनी ब्राह्मण आहात. काय आपली इच्छा? भोजन मध्यप्रहार. ह्या टायमाला भोजन करायचं. धर्मा पाही भीमा कडी. एकूण एकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका. तो का म्हणे पतिवर्ता तिची देवाबरी. पतीची मता अनुसरोनी अशी पत्नी असाव. गोरख महाराज काल एका मित्राला भेटायला गेलो मी. आमच्या एका मित्राला लांबूनच म्हणलं त्या बाईला ताई महाराज कुठे गेली? ती बाई म्हणली ती गेली चुलीत. मी म्हणलं बा हा भो आबी म्हणून महाराज. महाराजाला चुलीत कोंबते आपल्याला मुरीतच कोंबेल बाबा. मी दिसा इतका लाग पळा. विनोद नाही विनोद. अरे पतीची इज्जत राखणारी पत्नी असा. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका मी आहे. लाज रखो तुम मेरी प्रभुजी लाज रखो तुम मेरी. कोठे कोणता लासी
द्वारकेच्या राया येळ का सकया काना धाव कृष्ण धाव धाव रे लवकरी काना धाव धाव रे लवकरी शंकर पडले रे भारी शंकर पडले रे भारी काना धाव कृष्ण धाव धाव रे लवकर रे त्याला काय न सांगता तुम्हा न सांगता कळे देव चतुर चतुरातो भगवान परमात्मा धावत द्रौपदी बोल तोरा थाली गरुडा टाकीले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायण भगवान परमात्मा हजर आणि दुर्वास मुनीला तिकडे गंगेवर पाठवलं जा स्नान आंघोळी वगैरे करा आज तिकडं वैष्णवी माया निर्माण केली देवानं काय नो हे केली करशील तरी नो हे काही तयाच्या चिंतने निर्शल जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या बोल द्रौपदी काय आपली इच्छा भोजन ह्या टायमाला दिशी तेव्हा घिशी ऐसा असं माझा स्वभाव आम्ही काहीतरी घेत असतो द्रौपदी म्हणली देवा बरा आहे का आपल्याकडे म्हणा एकादशच्या घरी झोपले का घालते शिवरात्र गेली बरं तुम्हाला हे कळलं नाही नागव्यापाशी हां हे कळलं बघा हां शरीरात ठेवानं मेलं देवा काय धर्मा घरी न मिळेचे अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी माझ्याकडे काय मिळणार आहे बघ द्रौपदी कुठंतरी असेल एक पान घेतलं थालीचं पान ऐका देवानं खालं तृप्तीचे ढेकर दिले सगळं काही तयार स्वयंपाक चपाती वरण भात भाजी गुलाबजाम बासुंदी श्रीखंड तोंडात पाणी सोडू देऊ नका भजे पापड सगळं तयार झालं तिकडं त्यांचे पोट गच केले अभिमन्यू महाराज तिकडं घरू लागले घर घर भीमाला सांगितलं भीमा इकडे ये म्हणे का जा त्यांना घेऊन ये आता भीमाचं उपरणं का माझ्यासारखं होतं काय एका उपरण्यात 100 बसतील एवढं मोठं उपरणं भीम म्हणला उठा एक काही उठा ना एक म्हणला बंडूपंत म्हणला का मग पोट कुठं गेले सगळे काही उठणार भीमानं उपरण्यात बांधली कुणं भीमानं आता ब्राह्मणाचे माणसं महाराज आवळा गेल्यानंतर काहीच्या तोंडातून माल बाहेर पुढचं बोलत नाही तसेच आणले पंक्तीला बसवले सुरुवात झालं ओम सहना वावाटो सहनो भुनाक्तो सहिर्यं गर्वावहे तेजस्वी नामति नमस्तु महाविदिशावहे ओम झांड 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 वदने कवळ घेता म्हणा की सजावन होते जीवन करे जीवेत्वा उदर भरणे नोहे पुंडरी ज्ञानदेव म्हणा की जोऱ्यानं काय म्हणून लागली भाऊ सुरू झालं काय जेवायला सुरुवात झालं महाराज जेवता जेवता म्हणून लागली काय धर्मा घरचे अन्न परी आपले उदरे लहान एक म्हणला काय देवानं अवघड केलं म्हणला 2च तोंड दिली दुसरं दिलं असतं एक तोंड शेजारी म्हणला का एका तोंडात वाट लावली म्हणला भुक्कीनं हालीन कडी इतकी चांगली झाली माझी महाराज कडी एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगडी कडी कडी म्हणला येऊ दे पुढी येऊ दे शेजारचा म्हणला कडी कुठं घालणार म्हणला जिलाबीच्या पुंगडीत घालणार पण खाऊन तर होणार तयाच्या चिंतने निर्शेल एवढं संकट नाहीसं झालं ऐका तराला दुर्घट भव सिंधू भवनाम संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र तराला दुर्घट भव सिंधू 8 कोणतीच नाही जन्मुनिया कुडी वाचे स्मरे राम धरी हाची नेम तिसरं चरण आहे कोणत्याही कुळात जन्माला या जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती स्वान करी सिद्धरी
कुत्र्याचे नेमिसे तुझे दारी वशे आहे झाड करीशी तरी तुळशीचे ने कोणत्याही जन्मा ऐका कोणताही जन्म मिळू द्या पण नामचिंतन घडावं धरी हाची नेम काही नित्य नेमावी अन्न खायतो नित्य नेमन आम्ही ते प्राणी महाराज असं जर सतत चिंतन केलं फायदा का तुका म्हणे कोटी कुळते पुण्याचा ताळी, ताळी. तुका म्हणे कोटी कुळते पुण्याचा म्हणे कोटी कुळते पुण्याचा तुका म्हणे कोटी कुळते पुण्याचा भावे गाता गीत हो विठोबाचे हो भावे गाता गीत अंतराल दुर्गट भवासिंधू हे धराले हे दुर्गट भवसिंधू
वाजले की 12. टाईम झाला. आनंद वाटला. एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा. जोऱ्यात जोऱ्यात टाळी वाजवा. निकेत महाराज, एका दिवसाचा कार्यक्रम रंगण्यासाठी त्या भूमीची ताकद लागते. टाळी वाजवा. नाही तर चांगले चांगले कार्यक्रम परत महाराज म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं, भजन्यानं पाळलं. नाही तू गेलतास कुठं नेमकं मला पण आनंद वाटला. ऐका, तुका म्हणे कोटी कुळे ती पुण्येत भावे गाता गीत, निर्शेल संकट भावे गाता गीत, तराल दुर्घट भावे गाता गीत, बोला की विठोबाची भावे गावी शुद्ध करून या. तुझं भावा आहे तरी हा सुलभ. भावाला किंमत आहे, काही न लगे एक भावाची. तुका म्हणे आण, तुका म्हणे कोटी कुळी ती पुण्यत भावे गाता गीत विठोबाची. तयाच्या चिंतने निर्शील संकट, तराल दुर्घट भवसिंधू. अनेकाचं संकट नाहीसं केलं. म्हणून आज काकड्याची सांगता आमचे हरेश दादा मुंडे यांना सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. एक वाक्य बोलतो दादा, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी असाच कार्यक्रम चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला भैरवनाथ भगवान, राष्ट्रसंत भगवान बाबा आशीर्वाद देतील वरून, आशीर्वाद देतील वरून. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली तैशी केले कट कट. वाघोडी कानेट देव जाणे, काय सांगाव महाराज. झालेली सेवा भैरवनाथ, राष्ट्रसंत भगवान बाबा, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि जाता जाता 3 गोष्टी बोलतो. किती किती गुरुजी, गुरुजी 3 ह्याला सांगालो ह्याला ऐका 3 गोष्टी. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट, कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातले मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची माय बाप केवळ महिला मंडळी. तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जाऊ नका. हेच लय उलट आहे लिंबाजी महाराज. खात्यात इथलं माहेरात फोन करतात, हॅलो मम्मी मम्मी कशी आहेस ये. सासू सासरा झटकावून मेला पत्ता लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. पायी जोऱ्यात टाळी वाजवा डोळ्यात. जैशी करणी वैशी जगे जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे. बस हातावर घ्या, हातावर घ्या. बाहेर बसलेले हातावर घ्या, हातावर घ्या. ते पाय पाय सरळ करा. पाय ते पाय मोकळे सोडले सरळ करा, सरळ. असे ठेवा. चहा पिऊन येतो. विठोबा